केलंय की मी त्रिपोलिया बाजारला जाणार आहे जस्ट टू बाय दॅट. आपको कॉटन हैंडलॉक के कॉटन मिल जाएंगे. इस तरीके की हैंडबैग की जूतियाँ बनवाते हैं. पूरा मोती का वर्क होता है, जनरल लेदर होता है, मोहर आएगी पीछे जनरल लेदर की. अरे लाइक दिस ह्यूज आई गेस किती 1 2 3. Hey guys, welcome back to my channel. So if you're new here, hi, my name is Shruti Zadav and I would really appreciate if you take a moment and subscribe to my channel down below. So this is part 2 of solo travel vlog. जो फर्स्ट vlog तुम्ही बघितला होता इट वॉज नवी मुंबई सोलो ट्रॅव्हल व्लॉग, जिथे मी एकटी गेली होती टू नवी मुंबई एअरपोर्ट अँड दॅट वॉज माय सोलो ट्रिप. तिथून माझी सोलो ट्रिप चालू झाली. मी जयपूरला गेली आहे असं मी फर्स्ट व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे आणि हा सेकंड पार्ट आहे व्लॉगचा, जिथे मी मार्केट एक्सप्लोअर करते आहे आणि साईड बाय साईड तुम्हालाही दाखवणार आहे की मार्केटमध्ये काय काय आहे आणि मी काय घेतलं. ऑल द चाव्स आणि द फर्स्ट जिटर्स एकटं फिरायची सगळे मी याच्यात दाखवलेले आहे. सो येस, इफ यू एन्जॉय वॉचिंग सच व्हिडिओज आणि व्लॉग्स, तुम्हाला बघायचं आहे की मी काय काय केलं जयपूरमध्ये ऑन माय फर्स्ट डे ऑफ जयपूर विजिट. सो प्लीज हा व्लॉग पूर्ण बघा. सो आत्ता वाजले ऑलमोस्ट 3 वाजून गेलेत दुपारचे आणि आत्ता आम्ही डिसाईड केलं आहे की मी त्रिपोलिया बाजारला जाणार आहे जस्ट टू बाय दॅट लाख की चुडिया. ते पण घ्यायला जाईल आणि बाकीचं मला जे आवडेल कुर्तीज अँड ऑल अँड दॅट स्टफ तर ते पण बघून येईल आणि ते घेऊन मग मी परत येईल. बघू कसा प्लॅन जातो आहे. अनप्लॅन्ड आहे लाईक गोष्टी. आता मला रिसेंटली असं मी सर्च करत होते तर मला दिसलं की त्रिपोलिया बाजारमध्ये इट्स मोर फेमस लकी चुड्या आणि तिथे जास्त भेटतात जास्त क्वांटिटीमध्ये. सो आय थॉट लेट्स नॉट लाईक यू नो लेट्स गो देअर आणि या लेट्स सी व्हॉट हॅपन्स. जाते किती बोलू शकते बाहेर पब्लिकली आय डोंट नो. आय एम व्हेरी शाय इन दॅट केस बट लेट्स सी काय होतं काय नाही. आय विल शो यू आणि येस. आणि त्रिपोलिया बाजारनंतर इफ आय गेट चान्स तर मी बघेल मी तिथून कुठे जाऊ शकते. सो बघूया. मी रेडी होते आणि मग जाऊया. बाय. ओके, सो मी रेडी झाली आहे आणि आता मी रॅपिडो बुक करते आणि फटाफट जाते एक्सप्लोअर करते तुम्हाला पण दाखवते. आय हॅव डन नथिंग, फक्त वरतून कार्डिगन घातलं माझं. आय विल शो यू गाईज. वेट अ मिनिट. इफ यू कॅन सी कार्डिगन, जीन्स, बेज जीन्स, white shirt, beige cardigan. I don't know why am I filming it like this, but उलटा करायचा दुसरा काही ऑप्शन नव्हतं कारण की आय वॉज शूटिंग विथ अ सेल्फी कॅमेरा ऑलरेडी. सो लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर. आई विल शो यू गाइस. आधे घंटे बाद मेरी ऑटो बुक हुई है. अब त्रिपोली बाजार नहीं बापू बाजार जा रहे हैं हम लोग. मिल जाएगी, हाँ ड्रेस मटेरियल मिल जाएगा, साड़ीज मिल जाएगी. ओके. हर चीज़ का कलेक्शन यहाँ पे मिल जाएगा. अच्छा आपको तो शॉप नंबर 93 बापू बाजार जयपुर. थैंक यू. जूतियाँ होती हैं हैंडवर्क के अंदर आती हैं सारी और रिजनेबल प्राइस में होती हैं, ज़्यादा कॉस्टली नहीं होती हैं. जैसे हील्स में होता है
इस तरह का शूज़ स्टाइल बनाते हैं हैंड वर्क के अंदर। बहुत प्यारा शूज़ होता है, ये लाइट वेट होता है, कंफर्टेबल चीज़ होती है, शू वाइट वगैरह नहीं करती है। इसी में हील में बनाते हैं हम, मल्टी काम में बनाते हैं, हील के अंदर बनाते हैं। 3 इंच की हील आती है इसकी, कंफर्टेबल चीज़ होती है। एक ये ब्राइडल के अकॉर्डिंग बनाते हैं, इसके अंदर हील के अंदर ही पूरा हैंड का काम कराते हैं। इसके अंदर रफ यूज चीज़ होती है, कुशन पैडिंग के साथ में होती है, कोई हार्ड चीज़ नहीं होती इसके अंदर। और एक इस तरह की लेदर की टीसी चप्पल बनाते हैं, पूरा लेदर के ऊपर होता है, एलिफेंट लगाए जाते हैं इसके ऊपर, और नीचे टायर सोल दिया गया हुआ है। और इस तरीके की हैंडबैग की जूतियाँ बनवाते हैं, पूरा मोती का वर्क होता है, जनरल लेदर होता है, मोहर आएगी पीछे जनरल लेदर की, और ओरिजिनल लेदर को ये चीज़ आती है। इसमें भी काफ़ी कलर डिज़ाइन पैटर्न हमारे पास में अवेलेबल होते हैं आपको। इस तरीके के बच्चों के लिए भी शूज़ बनाए जाते हैं, लेदर के ऊपर, सॉफ्ट चीज़ होती है, बिल्कुल कंफर्टेबल चीज़ होती है। तो मतलब आप छोटे बच्चों से बड़े तक बना सबके लिए अवेलेबल होता है हमारे पास में। इस तरीके का शूज़ होता है। आपको ब्राइडल कलेक्शन में दिखाइए, मुझे ज़्यादा प्यारा लगता है। और इस तरीके के हैंडवर्क के शूज़ भी मिल जाएंगे आपको, हील के अंदर ही आते हैं। बच्चों का भी काफ़ी कलेक्शन हमारे पास में अवेलेबल होता है। आपका शॉप नंबर बता दो, मतलब लोग हमारा आएंगे शॉप नंबर है लिंक रोड बापू बाजार B16। आता शॉपिंग करून आली आहे बापू बाजारमधनं आहे. नो माय गॉड, एवढा रश होता बापू बाजारमध्ये. पहिले तर माझी ऑटोच बुक होत नव्हती, आता बुक झाली. शॉपिंग करून आली, 5,000पेक्षा कमी शॉपिंग केली. बट आता मला वाटलं मी खूप काहीतरी घेऊन टाकलं आहे. आय शो यू गाईस थोड्या वेळाने. पूर्ण पिशवी मी घेऊन आले, लाईक दिस ह्यूज. आय गेस किती मी 1 2 3 4 5 हां, आय गेस 5 वस्तू घेतल्या असतील मी, 5-6 वस्तू घेतल्या असतील आणि पैसे उडाले तसे. बट या इट वॉज खूप छान एक्सपिरियन्स होता. बट द थिंग इज, जयपूरमध्ये ना तुम्हाला कोणतरी लोकलाईट पण पाहिजे तुमच्यासोबत, कारण की लोक एवढे वेड्यात काढतात जयपूरमध्ये. आणि त्यात मी डेअर डेव्हिल, मी एकटीच गेली होती. सो सोलो ट्रॅव्हल करणं है अब हमको, तो या तो लोक एवढे वेड्यात काढतील तुम्हाला जयपूरमध्ये. इट जस्ट लाईक कोलकाताचं जेव्हा तुम्ही लाईक लँड करता आणि ते टॅक्सीसाठी लोक तुम्हाला पागल करतात ना, जस्ट लाईक दॅट इट इज इन जयपूर. आणि इतके लोक तुमच्या मागे लागतील की हे घ्या ते घ्या. तुम्ही नाही म्हटलं 4 वेळेस तरी 5व्या वेळेस ते परत विचारतील. तुमचं डोकं खराब होऊन जातं. त्या चक्करमध्ये माझं खूप डोकं खराब झालं, कारण की मी ते एकटीच गेली होती. बट या इट वॉज सो फार सो गुड एक्सपिरियन्स अलोन. बट समथिंग गुड आय ट्राईड आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. तो मला ते आवडलं. दॅट इज वाय वी आर डुईंग सोलो ट्रॅव्हल. ऑल्दो माझा दादा जयपूरमध्ये असतो, बट असं आहे की त्याला ऑफिस आहे, सो त्याला वेळ नाही है. आई टोल्ड हिम कि मैं तो अकेली घूमूंगी. ये बोल के मैंने बहुत ज़्यादा खांड कर लिया है, बट महान बनने का शौक है हमें. तो त्या चक्करमध्ये मी निघून गेली ती बघायला. बट इट्स थोडा हे की कोणतरी लोकलाईट पाहिजे, किंवा कोणतरी असं पाहिजे ज्याला माहिती आहे जयपूरमध्ये कशा गोष्टी चालतात. तर इट इज लाईक यू नो वर्थ गोईंग टू प्लेसेस. का एकटं ट्रॅव्हल करणं इट्स थोडं डायसी, थोडं रिस्की आहे, अनलेस अँड अंटिल यू गो टू सम लाईक अल्बर्ट म्युझियम या स्टफ लाईक दॅट. बट मी ऑलरेडी जयपूर 2 वेळेस आलेली आहे, सो मला थोडी आयडिया आहे जयपूरमध्ये कसं काय असतं ते. मोस्टली जागा फिरलेली आहे, सो आय डिड नॉट इवन ट्राय अँड गो टू दोज प्लेसेस. आणि प्लस आज डे 1च होता माझा एक्सप्लोअर करायचा. जायचं होतं मला त्रिपोली बाजारला, बट त्रिपोली बाजारला कारण की प्रॉपर लाखची चुड्या जे आहे ते मॅन्युफॅक्चरर्स ते तिथेच ऑन द स्पॉट बनवून देतात तुम्हाला, कस्टमाइज चुडिया, इफ यू हॅव सीन दॅट. बट ना प्रॉब्लेम असा आहे की मी अर्धा तासपासून फक्त एक ऑटो बुक करत होती. अँड माइंड यू, नॉट ओनली ऑटो, आय हॅव ट्राईड कॅब, आय ट्राईड एव्हरी अदर साधन जे तिथपर्यंत जाईल ऑनलाईन ॲप्स. एकही नव्हतं. असं नाही मी एकाच ॲपवरनं करत होती, मी 2 ॲप्सवरनं करत होती, विच वॉज ओला अँड रॅपिडो. तर ते नव्हतं होत. सो
एट लास्ट आई गेव्ड अप एंड आई वाज लाइक की लाकी चूड़े और कहाँ मिलती है. तो देन आय गॉट की म्हणजे बापू बाजारमध्ये पण भेटतात. ऑल्दो मेकिंग नाही आहे की म्हणजे कसं बनवतात ते तसं काहीच नव्हतं, बट भेटतात बॉस. मग मी घेऊन आली. सो आय गॉट दिस मच ह्यूज पोटला ऑफ वॉट आय हॅव शॉप्ड. सो आय शो यू गाईज थोड्या वेळात म्हटली. आणि ॲज ऑलवेज मी विसरली की मला त्यानंतर तुम्हाला दाखवायचं पण होतं की मी काय शॉपिंग केली आहे ते. सो आत्ता मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, कारण की तिथे म्हणजे असं होतं ना की त्यानंतर दादा आला आणि नंतर आम्ही बाहेर गेलो. सो टाईमच नव्हता भेटला की मी तेव्हा दाखवू. सो आत्ता टाईम आहे. सो आता मी दाखवते मी काय काय शॉपिंग केलं ते. सो मी ट्रायपॉडला लावला आहे फोन आत्ता, जस्ट टू शो यू गाईज की काय काय घेतलं मी. सो फर्स्ट मी जे मार्केटचे व्हिडिओ जिथे मी फर्स्ट अंकलला भेटली त्यांनी वॉज व्हेरी स्वीट की त्यांनी मला त्यांच्या शॉपबद्दल सांगितलं. सो सॉरी फॉर द थोडा चोळामोळा कुर्ता, बट हा कुर्ता मी घेतला. आय होप यू गाईज कॅन सी. सो याच्यावरती पूर्ण हँडवर्क आहे आणि इट्स लाईक व्हेरी क्यूट. आणि माझ्याकडे असा कलर नव्हता ॲक्च्युली. त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलर्स होते आणि खूप व्हेरायटीज होत्या. बट आय एम अ पर्सन जी मोस्टली शॉर्ट कुर्तीज जास्त घालते, कारण की इट्स इझी, म्हणजे इट्स लाईक इट्स माय फॅशन, इट्स माय स्टाईल. सो शॉर्ट कुर्ती आणि माझ्याकडे कमी आहेत शॉर्ट कुर्तीज, अँड दॅट्स द ओनली रिझन की मी शॉर्ट कुर्ती घेतली. सो दिस इज द कलर. इट्स सॉर्ट ऑफ पिस्ता या मिंट कलर इन पेस्टल. I don't know what color it is, but for me it is the mint pastel sort of color. So हा एक कुर्ता होता जो मी घेतला 600 रुपीज. बेसिकली मी कुठेही जाते तर आय मेक शुअर की मी काहीतरी ज्वेलरीमध्ये घेऊन येणार. सो मी एवढी ज्वेलरी घेतली त्यांच्याकडनं, किंवा आय वुड से की एवढी कॉस्टली ज्वेलरी मी त्यांच्याकडनं घेतली की आय लिटरली गॉट अ बॉक्स. सो ते चांगलं पण होतं, कारण की मला ट्रॅव्हल करायचं, मला रिटर्न यायचं होतं परत, की मी असे झुमके घेऊन येऊ जे माझ्या कलेक्शनमध्ये नाही आहे दूर दूरपर्यंत. सो दिस टाईम आय गॉट दिस वन. एक सेकंड. इट्स व्हेरी इथूसा टू होल्ड, सो आय डोंट नो हाऊ टू होल्ड इट ऑल्सो इवन. ओके. सो दिस समथिंग हॅज टू हॅपन इन माय ब्लॉग. असेवाले झुमके आहेत, इफ यू कॅन सी. आणि हे माइंड यू खूप लाईट वेट आणि खूप सुंदर दिसतात, प्रचंड सुंदर दिसतात ते मला, म्हणून मी ते घेतले. सो दिस वॉज फॉर 100. गॉट दिस वन. खूप छान दिसतात ते, आणि ते जयपूरचं इट्स लाईक स्पेशालिटी आहे, म्हणून मला त्या घ्यायच्या होत्या. बाकी चुड्या वॉज फॉर मच कॉस्टली, बट आय गॉट देम फॉर 350. आय डोंट नो वॉट दे आर कॉल्ड बेसिकली, बट याच्यात 2 व्हेरायटीज होत्यात. जिथे म्हणजे लेडीज, म्हणजे इन जनरल आपल्याला जी कंप्लेंट असते ना की हे जे साईडची जी तार असते ती मोस्टली साडी किंवा कुर्तीजमध्ये अटकते. सो त्यांनी मला स्पेशली ब्रासचं वर्क प्रेफर म्हणजे रेकमेंड केलं. त्याने काय होतं की नो शार्प एजेस जे आहे कड्याचं जे बँगल्सचं जे वर्क आहे ते शार्प नसणार, म्हणून ते साडी किंवा कुर्तीमध्ये नाही अटकणार. सो आणि आपल्याला टोचणार पण नाही घालताना. माझं तर तेच, मला तीच भीती असते की मी कोणती वस्तू घेतली ती टोचायला नको, नाही तर मी ती कधीच घालत नाही. सो मम्मीचं थोडं डिफरंट आहे, कारण की त्याच्या व्हाईटवाल्या बँगल्स आहेत ते मम्मीकडे होत्या ऑलरेडी. सो मी मम्मीला सेम बट त्याच्यावरती मीनाकारी वर्कवाले बँगल्स घेऊन आली. सो दिस इज दॅट बँगल्स. सच इंट्रिकेट डिटेल्स आहे याच्यावरती की आय एम इन लव विथ दिस बँगल्स, म्हणजे खूप छान दिसतात ह्या. सो दिस बोथ द बँगल्स कॉस्ट मी अराउंड, म्हणजे दोन्ही बँगल्सचे सेट जे आहे इट वॉज फॉर 2300 रुपीज. मी जे फुटवेअर शॉपला गेली होती, जिथे माइंड यू त्या अंकलनी मला ऑलमोस्ट बऱ्याच व्हरायटीच्या शूज आणि चप्पल्स ट्राय करून दिल्या. ही वॉज व्हेरी स्वीट टू लेट मी ट्राय दोज. आणि आय बॉट दिस चप्पल, दिस वन. मला कारण की चप्पल्स अँड सॉर्ट ऑफ, मी मोस्टली शूज पर्सन आहे, बट द थिंग इज माझ्याकडे कलेक्शन नाही आहे चप्पलचं. सो मी हे घेतलं. आणि इट्स ऑल्सो अगेन हँडवर्क आणि लेदर. त्यांच्याकडे कॅमल लेदर म्हणतात त्याला, आय डोंट नो वॉट इट इज कॉल्ड एक्झॅक्टली, बट दर एका लेदरला वेगळं वेगळं नाव आहे. सो हे कॅमल लेदर आहे. सो हे मी घेतलं.
दिस वॉज कॉस्टली. हे 1800 रुपयाचं होतं. आय गॉट अ टोट बॅग, सॉर्ट ऑफ टोट बॅग, बट इट्स हँडमेड अगेन अँड इट इज व्हेरी 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 प्रिटी. लुक एट इट. म्हणजे इट लुक्स सो गुड की म्हणजे तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघाल ना, नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण आय हॅव टेकन दिस बॅग विथ मी. त्याला चेन पण आहे, मध्ये एक अनादर कप्पा आहे टू कीप युअर स्टफ आणि खूप जागा आहे, खूप स्पेशियस आहे. सो दॅट्स द ओनली रिझन वाय आय बॉट इट. मी खूप होर्डर आहे. आय लाईक टू कलेक्ट स्टफ. सो दिस इज स्पेशली फॉर मी. जेव्हा मी कुर्तीज घालेल या जेव्हा मी कुठे जाईल जिथे मला जास्त स्पेसची गरज असणार, आय एम गोइंग टू टेक दिस विथ मी एव्हरीवेअर. सो येस. ओके, सो दॅट्स इट. एवढे शॉपिंग मी गेली. ओके, बाय द वे द टोट बॅग वॉज फॉर 600 रुपीज. सो टोटल मी खर्च केलेत अराउंड 4500 रुपीजची मी शॉपिंग करून आली आहे. नॉट प्राऊड बट आय लाईक वॉट आय बॉट. सो मला फार आवडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जे मी मोस्टली यूज करेन, विच आर नॉट गोइंग टू गो इन लाईक कम्प्लीट वेस्ट, की म्हणजे ते घरात पडून राहतील अशा वस्तू नाही आहे. मी वापरेल अशा गोष्टी आहेत. सो म्हणून मी तेवढीच लिमिटेड शॉपिंग आहे आणि लिमिट होती मला, कारण की मला रिटर्न यायचं आहे आणि रिटर्न यायचं होतं आणि बॅगेज मला फक्त 15 kgs अलाउड होतं. सो मला ते एक थोडंसं टेन्शन होतं की मी ओव्हरबोर्ड नको जायला.